मी सर्वप्रथम तर गोकुळजी गीते यांचं अभिनंदन करतो. आजच त्यांचा विजय त्या ठिकाणी झालेला आहे आणि ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे. निवडणुकीमध्ये यश अपयश जे आहे ते येत असतं. अशा परिस्थितीमध्ये गोकुळ गीते हे जे आहेत हे निवडून आले आणि निवडून आल्या आल्या शिंदे साहेबांची भेट त्यांनी घेतली. शिंदे साहेबांच्या कामावरती प्रभावित होऊन त्या या ठिकाणी आपल्या सगळ्यांशी संवाद साधतात. थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं की शिंदे साहेबांच्या कामावरती प्रभावित होऊन 6 खासदारांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि आता गोकुळ गीतेजी शिंदे साहेबांच्याच कामावरती प्रभावित होऊन त्यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळामध्ये सहयोगी सदस्य, शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम करते आणि नक्कीच भविष्यामध्ये शिवसेना वाढीसाठी त्यांना शिंदेसाहेब जी काही जबाबदारी देतील ती पूर्णपणे ताकदीने पेलण्याची क्षमता जी आहे ती त्यांच्यामध्ये आहे आणि त्यांच्यावरती येणाऱ्या काळामध्ये हा सगळा निर्णय जो आहे हा शिंदेसाहेब घेतील. आता काही कमिटमेंट देण्यात आलेली आहे कारण काही टेक्निकल कारणामुळे पक्षप्रवेश होऊ शकत नाही. काय तुमचं असतं नेहमी कमिटमेंट 6 खासदार आले, एवढे आमदार आले, प्रत्येकाला काही कमिटमेंट देत बसलं. शिंदे साहेबांवरती विश्वास आणि शिंदे साहेबांची कामाच्या प्रति कमिटमेंट हेच गमक जे आहे हे सगळ्यांना जे आहे हे शिवसेनेमध्ये खेचून आणते. प्रत्येक जण काय बोलणार मला मंत्री करा, प्रत्येक जण मला असं वाटतं का अरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कमिटमेंट वरती नाही. कमिटमेंट म्हणजे कामाच्या प्रति कमिटमेंट असते. शिंदे साहेबांबरोबर जो जोडला जातो त्याच्या प्रति कमिटमेंट असते शिंदे साहेबांची. जशी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रति कमिटमेंट होती शेवटपर्यंत जी कमिटमेंट जी आहे ही शिंदे साहेबांनी पाळली त्या ठिकाणी आणि शब्द जो दिला होता हा शब्द दिल्यामुळे जो आहे हा महायुतीचा उमेदवार जो आहे तिकडे बदलला नाही. महायुतीचा उमेदवार ज्याला कमिटमेंट दिली होती त्याच्या बाजूने जे शिंदे साहेब जे आहे हे शेवटच्या क्षणापर्यंत उभे राहिले. पण तुम्हाला माहिती आहे निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये हार येते, जीत असते, यश अपयश या सगळ्या गोष्टी असतात. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या बघून आपण पुढे जायचं असतं आणि त्याच्यातूनच आज गोकुळ गीतेजी या ठिकाणी आले, शिंदे साहेबांना भेटले. सविस्तर चर्चा जी आहे शिंदे साहेबांबरोबर झाली. उदय सामंतजी या ठिकाणी उपस्थित होते, त्याचबरोबर उर्मेशजी पाटील असतील, त्याचबरोबर आमचे सूर्यवंशी जी आहेत, रघुवंशी जी आहेत, त्याचबरोबर आमचे आमदार किशोरप्पा पाटील जी आहेत, हे सगळे लोक जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते. शिंदे साहेबांशी सविस्तर चर्चा त्या ठिकाणी झाली आणि पक्ष पुढे वाढीसाठी जे आहे हा निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी झालेला आहे. बघा मला वाटतं जेवढी ताकद पक्षाने आणि युतीने महायुतीने लावायची होती ती सर्व ताकद जी आहे ती महायुतीने त्या ठिकाणी लावली. तरी देखील त्या ठिकाणी पराभव झाला आणि गोकुळजींचा त्या ठिकाणी विजय झाला. त्यांच्याशी साहेबांचं बोलणं ऑलरेडी झालेलं आहे. बघा माणूस जेव्हा पराभव होतो तेव्हा वेगवेगळे इमोशन्स जे आहेत त्या सगळ्या गोष्टी समोर येत असतात आपल्या. तर मला वाटतं त्यांना देखील जे आहे शिंदे साहेब त्यांच्या परीने जे आहे ते हँडल करतील, बोलतील त्यांच्याशी आणि त्यांना देखील विश्वास देतील. धमाक्यावरती धमाके होतच राहणार आहे. आतापर्यंत 4 वर्ष धमाकेच करतो आम्ही. हा शिंदे साहेब म्हणतात ये तू बस ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी आहे. अरे तुम्हाला आज बस नाही झालं का 2 न्यूज एवढ्या मोठ्या नॅशनल न्यूज किती एकाच दिवसात पाहिजे तुम्हाला? उद्या काहीतरी घ्या, परवा घ्या, तेरवा घ्या. अरे थोडं तुम्ही पण आज थकले ना सकाळपासून ब्रेकिंग करत 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 किती फिरताय. आता आज आराम घ्या, शांती करा. उद्या आपण नवीन सुरुवात परत करू. हिंदी में क्या सुन रहे हैं आपको? आज माननीय उप मुख्यमंत्री और हमारे मुख्य नेता एकनाथ जी शिंदे साहब के नेतृत्व में नवनिर्वाचित एमएलए गोकुळ गीतेजी इन्होंने शिंदे साहब से बातचीत की, शिंदे साहब को मिले और
उन्होंने एक इच्छा यहाँ पर प्रकट की कि आने वाले समय में शिंदे साहब के नेतृत्व में वो काम करेंगे, शिवसेना के सहयोगी सदस्य बनकर। हमें बहुत खुशी है कि आज वो यहाँ पर आए, शिंदे साहब को मिले। मैं उनका तहे दिल से अभिनंदन करता हूँ, उनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। हालांकि एक तरफ महायुति के उम्मीदवार गराड़े जी थे, उनके साथ महायुति के पूरे नेता थे। इलेक्शन जो है महायुति ने वहां पर लड़ी, लेकिन महायुति का उम्मीदवार वहां पर पराभूत हुआ। इलेक्शन में हार और जीत होती रहती है। यह हार और जीत क्यों हुई, हार उसके क्या क्या तथ्य है, उसमें जो है महायुति डिटेल में जाएगी, किसने क्या काम किया, किधर हम कम पड़े। लेकिन आज खुशी की बात यह है कि गोकुल गीते जी हमेशा शिंदे साहब के नेतृत्व में काम करना चाहते थे, और आज जीतने के बाद तुरंत वो मुंबई आए और शिंदे साहब से यहाँ पर मिले। उन्होंने बिना किसी कमिटमेंट के, किसी इच्छा प्रकट किए यहाँ पर सहयोगी सदस्य बनकर किस प्रकार से आने वाले समय में शिंदे साहब जो कुछ रिस्पॉन्सिबिलिटी देंगे, वो रिस्पॉन्सिबिलिटी पूरी ताकत के साथ पार करने का काम वो करेंगे। गोकुल गीते जी में एक अलग क्षमता है काम करने की, और हमें 100% यकीन है आने वाले समय शिवसेना को भी मजबूत करने के लिए शिंदे साहब के नेतृत्व में वो काम यहाँ पर करेंगे। मैं उनका फिर से एक बार धन्यवाद अदा करता हूँ, यहाँ पर स्वागत करता हूँ। सर, महायुति के जो कैंडिडेट थे वो लगातार आरोप लगा रहे हैं कि किसी तरह के षड्यंत्र की वजह से वो देखिए, इसके अंदर उदय सामंत जी शुरुआत से पूरे प्रोसीजर में थे। सुबह तक जब तक वोटिंग नहीं हुई तब तक शिंदे साहब ने भी लास्ट के दिन जाकर सभी उम्मीदवारों को शिंदे साहब मिले, उनसे बातचीत की। तो स्टार्ट टू एंड जो है महायुति के सभी नेता, शिंदे साहब भी वहां पर थे, हमारे गिरीश महाजन भी थे, और मुख्यमंत्री जी खुद वहां पर बात कर रहे थे। तो हर एक इलेक्शन में किसी की हार होती है, किसी की जीत होती है। हार क्यों हुई इसके डिटेल्स में जो है हम जाएंगे और पता चलेगा हमें कि कहां पर हम कम पड़े। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।